भाऊचा विषय काय हार्ड आहे ते तुम्हाला आत्ता बघायला भेटेल. कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला नक्की सांगा. नेटफ्लिक्स रूम आणि व्हॉट इज मीन बाय नेटफ्लिक्स रूम. आपण नेटफ्लिक्स रूममध्ये एंटर झालो. तो फायनली आपण घराच्या आतमध्ये एंटर झालेत आणि एंटर झाल्यावर तुम्हाला मी सगळ्यात पहिले घराचा टूर देण्याआधी मी तुम्हाला एक सांगतो की हा मराठी लोकांचं घर आहे आणि मराठी लोकांचं घर तसाच सजवतात जसं आम्ही मराठी लोक सजवतो. तो एक्सप्लेनेशन देतो आणि घर एन्जॉय करा. आम्हाला त्याआधी मी तुम्हाला रूम टूर दाखवतो आणि घरामध्ये जेवढ्या वस्तू लावल्यात जसे काय पडद्यांपासून जर तुम्ही वस्तू बघितल्यात तर त्या वस्तूंचा कलर कॉम्बिनेशनसुद्धा मम्मीने सिलेक्ट केला आहे आणि दीदीने सिलेक्ट. टी व्ही वॉलच्या इथला जो हा सेटअप आहे तो कलर कॉम्बिनेशन मी केला आहे सिलेक्ट. पण एक सिक्रेट गोष्ट, हा थोडा कमी प्राईजमध्ये भेटला आपल्याला. फ्रीज समजा फ्री. त्यानंतर इकडे जर पुढे आलो तर हा कलर कॉम्बिनेशन मी सिलेक्ट केला आहे. त्यानंतर भिंतीची ही मेन साईड आहे की जिथे आपले टी व्ही माउंट होणार आहे. आपण जिथे बसलो ही जागा आहे ती म्हणजे घराचा सोफा. म्हणजे जेवढं घरातला फर्निचर डिझाईन्स आहेत आणि सोफ्याच्या डिझाईन त्या फक्त आणि फक्त सिलेक्ट करण्याचा मागचा आणि कलर कॉम्बिनेशन सगळा मी केला आहे. त्याच्या मागचं रिझन कॉज मला फर्निचर हा एकदम टॉप टू बॉटम कलर कॉम्बिनेशनला मॅच होईल असा पाहिजे होता. तर मी हा सोफा या अँगलला ठेवला आहे की इथून तुम्ही डायरेक्ट समोर टी व्ही बघू शकता. बट अजून टी व्ही आली नाही. टी व्ही यायला टाईम लागेल. ऑर्डर करणार आहेत बट धीरे आपण एक वस्तू ऑर्डर करू. हाच जो टेबल, जो तुम्ही टेबल बघितला असेल, हा माझ्या पेमेंटमधला फर्स्ट टेबल होता जो माझ्या पेमेंटमधून मी घेतलेला. पण मला हा एवढा आवडला की विचारू नका. हा माझा फर्स्ट टेबल होता. त्यामुळे मी इथे दुसरा टेबल लावणार होतो बट ते नाही लावलं मी दुसरा टेबल. बोलो हा टेबल माझ्या इमोशनसोबत जोडलेला आहे. आपल्याकडे दुसरा एक टेबल आहे जो आपण वरती लावणार आहेत माझ्या रूमच्या सेटअपच्या साईडच्या रूमला. आणि तुम्हाला तिथे काय आहे तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. चला आपण सेकंड रूममध्ये जाऊ. तर आपण राईट नाव चाललो सेकंड रूममध्ये, जिला आम्ही लहानपणापासून बोलत होतो मधली रूम. आमचा घर 1 2 3 रूमांचा होता एका टायमाला. त्या टायमाला डायरेक्ट डोअर फर्स्टवाला ओपन व्हायचा, तिथून डायरेक्ट किचनच्या आरपार. म्हणजे असं एका डोअरचं 3 रूम होते आमचे फर्स्ट आधी बघायला गेलं तर. लहानपणापासून आम्हाला सवय होती बोलायची मधला रूम. त्यामुळं मग त्या रूमला आम्ही, म्हणजे ॲक्च्युली तो बेडरूमच होता बट त्याला रूमला आम्ही त्या मधल्या रूममध्ये बोलतो. तर त्या रूममध्ये आपण चाललो. होल चेंज झाला आहे. इथे कलर कॉम्बिनेशन मध्ये चेंज केलेला. तो म्हणजे कलर कॉम्बिनेशन मध्ये ठेवलेला क्रीम कलर आणि इथे ब्राउनिश आहे. तो जो POP आहे त्याला सुटेबल होईल त्यासाठी मी केलेला. आणि इकडे जर तुम्ही बघायला गेले तर मधला रूम मीन्स इमोशनवाला रूममध्ये जरा जास्तच कचरा पडला आहे. कचरा अजून पूर्णपणे घर झालेलं नाही आहे, 80% झालेलं आहे. बट मी तुम्हाला एक्सप्लोरेशनसाठी दाखवतो. मी इथे चूज केला ग्रे कलर कॉज अलमारी आहे त्यामुळे तिला सूट होऊ शकतो म्हणून मी ग्रे कलर घेतला आहे. आणि इथे ऑलमोस्ट व्हाईट कलर्स ठेवला आहे कॉज व्हाईट कलर जरा जास्त उठून दिसतोय जर लाईट्स ऑन केल्यात तर व्हाईट कलर हा बेसिकली हा रूम फक्त आणि फक्त एक सांगायचं झालं तर बसण्यासाठी यूज केला जातो आणि इथे बसून मोबाईलचं स्क्रोलिंग करण्यासाठी. तर त्याआधी तर तुम्ही इथे एक नोटीस केली गोष्ट, तर इथे मी होल केलेला कॉज इथे वायफाय ठेवायचा प्लॅनिंग होता माझा. कारण इथे स्क्रोलिंगला इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, व्हॉटेवर जे काय आहे ते इथे बसून करता येईल. बट माझा सडनली माइंड चेंज झाला आणि वरती मी एक एक्स्ट्रा टॉप नॉच सरप्राईज ठेवला आहे. त्यासाठी मी वायफाय वरती नेला. या आता पुढे दाखवतो मी तुम्हाला किचन एवढा ॲक्युरेटली अजून झाला नाही, काम चालू आहे. बट मी तुम्हाला थोडंसं दाखवू का, बघायचं आहे. या किचनमध्ये काय, जसं की तुम्ही मागे एक मी सडनली मला एक आठवतं आहे 5 महिन्यात एक होम टूरची व्हिडिओ टाकली, त्यामध्ये किचन दाखवलेलं की नव्हतं दाखवलं का मला आयडिया आहे. बट किचनमध्ये आत्ता काही जास्त काही डेव्हलपमेंट नाही केली. एक फर्स्ट ऑफ ऑल तो फ्रीजच आहे जो आम्ही फक्त आणि फक्त हा फ्रीज यूज करतो घरातल्या गोष्टींसाठी. इथे आला एक RO, म्हणजे आता इन्स्टॉलमेंट जस्ट तुम्ही बघत इथे रॅपर पण नाही निघाला, म्हणजे इन्स्टॉलमेंट जस्ट 2 दिवसाआधी जे इन्स्टॉलमेंट झाले. आम्ही बिस्लरीचं पाणी हाणून थकलो, त्यामुळे मग आम्ही डिसाईड केला की ॲक्वागार्ड घेऊ आणि RO बसून टाकू. RO प्लस UV आहे त्यामुळं डोंट वरी, बिंदास पाणी प्या, बिंदास, डोंट वेस्ट वॉटर. सो वी फायनली आमच्या घराचं रिनोव्हेशनचं काम झालेलं आहे. ऑलमोस्ट 95% झालं आहे आणि बाकी अजून वस्तू यायच्या बाकी आहेत. तर वरती काय काम केलं आहे आणि काय नाही
आणि सजवणूक काय काय केले ती पण तुम्हाला दाखवतो. आज दिवाळी चालू होते आजपासून, त्यामुळं लेट्स गो. तुम्ही जर जसं इथं बघितला तर इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आकाशकंदील बघायला भेटतील. कॉज हे सर्व आकाशकंदील मम्मीनी आणि दीदीनी बनवून इथे सजवणूक केले. आणि त्याचे जर तुम्ही पुढे बघायला आलो तर आपले मराठी तोवर असल्यावर आपण म्हणजे एक मराठी सण आला की आपल्या पूर्ण घराला पण सजवतो. मग दिवाळी हा एक महाराष्ट्रीयन सण म्हणजे आपल्या इथे तर भरपूर जोरात मनवली जाते. तर आपण बघायला गेलो तिथं हार वगैरे लावले गेलेत. आणि त्याच्या जर तुम्ही साईडला इथे आले तर तुम्हाला आमच्या मम्मीची क्रिएटिव्हिटी बघायला मिळेल. जस्ट तुम्हाला एक सांगतो की तिने घरीच्या घरीच काहीतरी दिवे हे बनवलेत. आणि दुसरे सेकंड थिंग म्हणजे क्रिएटिव्हिटीमध्ये तिने इथे लावलं आहे म्हणजे एक रांगोली टाईपच आहे ते लावलं आहे. आणि इथे जर दोन बघायला गेले तर दोन, एक हा तुम्हाला ग्लास बघायला भेटेल. हा ग्लास आहे ॲक्युरेट ओरिजिनल ग्लास. बट त्याच्या साईडला जर तुम्ही बघितलं ना सडनली तुमच्या माइंडमध्ये काय येते याला बघून, एक बॉटलचा क्रिएटिव्ह तिने दिवा बनवला आहे. आणि त्याचे जर पुढे आले तर तुम्हाला दोन दिवे बघायला भेटतील. सो आपण फायनली आपल्या मेन मिशनकडे आलो. आणि मेन मिशन हा आहे की हा बनवलेला रिनोव्हेशनमध्ये काम इथे होता पहिले टेरिस, पण टेरिस आता झाला आहे गॉन. टेरिसचा थोडा एरिया आम्ही इथं दिला आहे जो तुम्हाला बघायला भेटेल ॲज अ स्टोरेज रूम ॲक्वायर करून ठेवला आम्ही. आणि तिथे सिंटेक्सची टाकी आहे, मीन्स 24 hours पाणीच पाणी, नाव जितना धूप में. आणि दुसरी गोष्ट हा एरिया एकदम बनवण्याचा क्रेडिट दोघींनी जातो आहे, मम्मीला आणि दीदीला. कारण त्यांनी एकदम अशा पद्धतीने बनवलं ना की बघून एकदम मन प्रसन्न आला माझा. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही इथे बघा तर रांगोली तुम्हाला बघायला भेटेल. आणि जे क्रिएटिव्ह दिवे जे मी बोललो ना ते दिवे तुम्हाला इथे सुद्धा सडनली बघायला भेटेल. आणि त्याच्या जर साईडला आले ना या रूममध्ये एंटर होताच तुम्हाला एक गोष्ट बघायला भेटेल ती म्हणजे ही गोष्ट अशी आहे जी तुम्ही ऑफकोर्स सर्वांनाच माहीत आहे. अभिकेक्स फॉलो करा इंस्टाला, पण इथे खाली हेडलाईन नसेल, फॉलो करा इंस्टा डीला. अभिकेक्सच्या जेवढे ऑर्डर्स आहेत ते खाली रेसिपी होत होत्या. त्यासाठी आम्ही एक ठरवलं की एक स्पेस ॲक्वायर करायचं फक्त अभिकेकसाठी, एक रूम बनवायची स्पेसिफिक. तर ही रूम आहे ना पूर्ण अभिकेकसाठी बनवलेली आहे. ॲक्च्युली इथे या रूममध्ये कलर कॉम्बिनेशन मे बी अजून डिसाईड तर नाही झालेलं, पण झाल्यावर नक्की तुम्हाला मी सांगेन इथे कलर कॉम्बिनेशन कोणतं येणार आहे. आणि थोडीशी या रूमला जापान टाईपमध्ये आपण ट्रीज लावण्याचा प्रयत्न करू आणि थोडा थीमला टचअप देऊ जापानचा. आणि त्या साईडला मी तुम्हाला बोललो ना मागाशी फ्रीज कोणता, तर हा फ्रीज कोणता, हा फक्त केकसाठी ॲक्वायर केलेला फ्रीज आहे. हां, ज्यामध्ये फक्त केक्स असतील आणि ओव्हन वगैरे सामान अजून ऑलमोस्ट शिफ्टिंग झालेला नाही आहे. हा फक्त 10% शिफ्टिंग झालेला आहे. हा एक रूम. आणि त्याच्या खाली जर तुम्ही नोटीस केलं तर तुम्हाला लादी बघायला भेटेल. जी ही लादी आहे ना, ही लादीची पण चॉईस माझीच होती की ही लादी मला जास्त आवडली. मी मिनिमम 14 या 15 लाद्या चेकआउट केल्या, तर त्यामध्ये मला ही जास्त आवडली. कॉज ही जरा काहीतरी वेगळं वाटतं. आणि जर तुम्ही समोरून बघितलं तर याच्यामध्ये लाईटचं रिफ्लेक्शन डबल दिसतो, म्हणजे जस्ट लाईक इन्फानाईट मिररमध्ये कसं दिसतं तसंच. आणि त्याच्यात तुम्ही बाहेर जर आता आलेत तर आता आपण होणार आहेत एंटर दुसऱ्या रूममध्ये. बट त्याआधी तुम्हाला मी दाखवतो रांगोली एकदा बघून घ्या. बिरोल 10 सेकंदाचा आहे, मिनिमम 10 सेकंद लागतील. एकदा बिरोल बघा. अनएक्सपेक्टेड गोष्ट म्हणजे माझा वर्क करण्याची जागा म्हणजे प्लेस. आणि त्यातच दुसरी गोष्ट एकदम टॉप नॉच असेल, नेटफ्लिक्स रूम. आणि व्हॉट इज मीन बाय नेटफ्लिक्स रूम, आपण नेटफ्लिक्स रूममध्ये एंटर झालो. आणि एंटर झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू घ्या. एकदम सडनली चेंज व्हाल ती गोष्ट बघून की अभिषेकनी काय केलं आहे हे तुम्हाला बघून नक्की लाईक करा व्हिडिओला. कॉज मला ही गोष्ट एकदम सस्पेन्समध्ये ठेवून मी केलेली आहे. रूममध्ये एंटर केल्या तुम्हाला पहिली गोष्ट बघायला भेटेल रेफरन्स सेंचुरी ऑफ फ्रान्स 20. म्हणजेच तुम्ही हॉलिवूडच्या मूव्या बघत असाल तर हॉलिवूडच्या मूवीचं प्रोडक्शन आहे सेंचुरी 20. बॅक साईडला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला टी सिरीजचा रेफरन्स बघायला भेटेल. आणि जर तुम्ही स्टार्टिंगला बघितला तर नेटफ्लिक्सचा रेफरन्स बघायला भेटेल. एवढ्या गोष्टींच्या मागचा रेफरन्स काय आहे आणि नक्की काय विषय, भाऊचा विषय काय हार्ड आहे ते तुम्हाला आत्ता बघायला भेटेल. एकदा रूम केला मी ऑफ. त्यानंतर रूम ऑफ केल्यानंतर तुम्ही साईडला जर इकडे बघितला तर तुम्हाला बघायला भेटेल लॅम्प, लाईट्स एकदम
भरभरून लाईट आणि करकरून लाईट मी लावलेलं आहे रूममध्ये. म्हणजे काय लाईटीची कमीच नाही, लाईट एकदम लाईट्स केलेले आहेत. आणि 3 लाईट्स 1 बटन, ॲज अ 1 बटनमध्ये 3 लाईट्स होतील ऑपरेट. जो नेटफ्लिक्स रूमचा मी तुम्हाला एक सस्पेन्स बोललो होतो, तो सस्पेन्स तुम्हाला दाखवतो मी. थॅनॉसची चुटकी वाजवताच रूमच्या लाईट्स ऑफ होतील आणि इथे तुम्हाला 4K स्क्रीन दिसेल. जेव्हा माझा वर्क प्लेस एकदम रेडी होऊन माझं काम 25 होतो, तेव्हा मी डायरेक्ट खुर्ची वगैरे चेअर वगैरे साईडला ठेवतो, डायरेक्ट इथं झोपतो. आणि AC तर अजून आली नाही, येणार नक्की. त्याआधी तुम्हाला मी दाखवतो नेटफ्लिक्स तुमचा. हा थ्रिलर कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि होम टूर कसं वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि विसरू नका मला सबस्क्राईब पण करायला. कारण आपला यूट्यूबचा प्ले बटन कधी येतो इथं तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा येईल ना. मला मॅनिफेस्ट करून मला असं वाटतं की तुमच्या आशीर्वादाने येईल. तर लवकर नवीन त्या चॅनलवर असं नवीन सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. मी पण मराठी माणूसच आहे आणि मराठी माणूस म्हणजे मराठी माणसाला सपोर्ट करणार 100%. जय महाराष्ट्र, लव यू, बाय बाय, सी यू. होम टूर कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. चला बाय बाय, लाईक करा. एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, ती गोष्ट म्हणजे बॅकयार्ड एरिया. आणि बॅकयार्ड एरियामध्ये आपल्या गाड्या पार्क होतात. 9830 या आपल्या गाड्या बॅकयार्डमध्ये पार्क होतात. आणि आपली सिलाविया पण इथं पार्क होते. तर हे बॅकयार्डचा एरिया आहे आणि इथं दाखवायला मी तुम्हाला विसरलो. आणि आपली 7507 आपली पहिली गाडी, आपल्या कमाईची पहिली गाडी ती पण इथंच पार्क होते. आणि 2 स्कूट्या आहेत ते पण इथं पार्क होतात. आणि एक बाईक आहे ती पण. आणि पप्पाची गाडी पण आता इथे आपण लावणार आहेत उद्या परवा लक्ष्मीपूजनाला मस्त वॉश करून.